हाय गाईज, सोनूनेस क्रिएटिव्ह फॅमिलीच्या किचनमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत वांग्याची झणझणीत अशी रस्सा भाजी. तुम्ही इथे बघू शकता वांगी अशी आपण कट केलेली आहेत आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत. त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. तुम्ही जर नव्यानेच व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही बघू शकता इथे वांगी कट करून झालेले आहेत. ते आपण आता मिठाच्या पाण्यात ठेवू. तर आता आपण रश्श्यासाठी लागणारे वाटण तयार करू. तर त्यासाठी अद्रक, खोबरं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेऊ. आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता, दालचिनी, तमालपत्र, जिरे टाकून फोडणी करून घेऊ. आता वाटलेला मसाला त्यात ॲड करू व पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत, जसे हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. तर आता आपण या मसाल्यामध्ये बारीक चिरलेले वांगे ॲड करून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. आता आपण ही वांगी तेलाच्या मसाल्यात टाकून छान परतून घेऊ. भाजीला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये भिजवून उकडलेले हरभरे आम्ही ॲड केले आहेत. त्यामुळे या रस्स्याची चव खूपच छान होते. तुम्ही बघू शकता मसाला छान परतलेला आहे. मसाला कोरडा होत असल्याने त्यात थोडंसं पाणी टाकू. तर तुम्ही बघू शकता आम्ही भाजीमध्ये चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आपण जे पाणी इथे ॲड करणार आहोत ते पाणी गरम करून ॲड करायचे आहे. त्यामुळे रश्श्याला छान अशी तरी येते व भाजीला रंगही खूप छान येतो. तर तुम्ही बघू शकता भाजीवर इथे एक झाकण ठेवलेलं आहे आणि आता भाजी छान उकळून घेऊ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता उकळलेल्या भाजीत आपण शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करू व गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर ॲड करू. तर झाली आपली भाजी तयार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.